Hello everyone, welcome to all in our English lecture. Student, in the last lecture we have started lesson number 1.4. The name of the lesson, Pillars of Democracy, which was written by Dr. Babasaheb Ambedkar. Student, in that lecture we have discussed how the Dr. Babasaheb Ambedkar, the author of this lesson, who described that importance of three principles. The three principles are liberty, equality and fraternity. According to him, when we apply these principles to build our nation, then our India, it will become a strong nation. विद्यार्थिनींनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण पिलर्स ऑफ डेमोक्रेसी या लेसनला सुरुवात केली होती. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या लेसनचे जे ऑथर आहेत त्यांनी आपल्याला तीन महत्त्वाची तत्त्वे आपल्याला सांगितलेली आहेत. ते म्हणजे कोणती? लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. या तत्वांचा जर आपण आपल्या देशाच्या बांधणीसाठी उपयोग केला तर आपला भारत देश हा भविष्यामध्ये एक स्ट्रॉंग नेशन म्हणून ओळखला जाऊ शकतो. त्यामुळं ह्या तत्वांचा आपण आपल्या देशाच्या बांधणीसाठी उपयोग केला पाहिजे. देन वी डिस्कस्ड हाऊ वी मेंटेन आवर डेमोक्रेसी. त्यानंतर आपण डिस्कस केलं की आपली लोकशाही ही आपण कशी मेंटेन केली पाहिजे. According to Dr. Babasaheb Ambedkar, when we maintain our democracy, we use a constitutional methods for achieving our social and economic objective. जर आपल्याला डेमोक्रेसी मेंटेन करायची असेल तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल मेथड अप्लाय करावं लागेल, म्हणजेच काय, घटनात्मक पद्धतीचा वापर करावा लागेल. तरच आपण सोशल आणि इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स म्हणजे सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करू शकतो. Then student, we discussed how liberty, equality and fraternity are important for build our nation. And then Dr. Babasaheb Ambedkar, who gives a various examples, various opinions given by the other philosophers. For examples like first is John Stuart Mills and then Daniel O'Connell. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काही तत्ववेत्यांच्या मतांचे काही तत्ववेत्यांच्या माध्यमातून आपल्याला लिबर्टी आणि इक्वॅलिटी या दोन प्रिन्सिपलचं आपल्याला महत्त्व समजून सांगितलं. देन अकॉर्डिंग टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हाऊ द फ्रॅटर्निटी इट इज व्हेरी डिफिकल्ट थिंग टू अचीव इट. त्यानंतर आपण पाहिलं की लिबर्टी आणि इक्वॅलिटी आपण सहजासहजी साध्य करू शकतो, परंतु फ्रॅटर्निटी म्हणजेच बंधुता ही जर आपल्याला अचीव करायची असेल तर हा खूप डिफिकल्ट टास्क आपल्यासाठी आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणून त्यांनी एक एक्झाम्पल आपल्यासमोर मांडलेलं आहे. सो दिस एक्झाम्पल्स वी डिस्कस इन आवर टुडेज लेक्चर. सो स्टुडंट, इन दिस लेक्चर वी आर डिस्कसिंग द रिमेनिंग पार्ट ऑफ आवर लेसन. सो द लाईन्स बिगिन्स विथ हाऊ डिफिकल्ट इट इज can be realized from the story related by James Bryce in his volume on American Commonwealth about the United States of America. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फ्रॅटर्निटी ही अचीव करण्यासाठी किती डिफिकल्ट टास्क आहे हे एका उदाहरणासहित आपल्याला स्पष्ट करून देतात. ज्यावेळेस त्यांनी जेम्स ब्रायस यांनी लिहिलेली जी कादंबरी आहे, हे जे पुस्तक आहे, जे ग्रंथ आहे, अमेरिकन कॉमनवेल्थ, हा युनायटेड स्टेट्सच्या रिलेटेड आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी ही स्टोरी वाचली त्यावेळेस त्यांना समजलं की फ्रॅटर्निटी इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क टू अचीव इट. देन द स्टोरी इज आय प्रपोज टू रिकाउंट इट इन द वर्ड्स ऑफ ब्रायस हिमसेल्फ दॅट. त्यामुळे ते म्हणतात की जेम्स ब्रायस यांच्या शब्दात ते पुन्हा मांडण्याचा ते प्रयत्न करतात. जेम्स ब्रायस यांनी त्यांच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या ग्रंथामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे, व्हाय द फ्रॅटर्निटी इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव इट, का बरं फ्रॅटर्निटी अचीव करण्यासाठी खूप डिफिकल्ट टास्क आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा आपल्याला ती स्टोरी आपल्यासमोर मांडत आहेत. Some years ago, the American Protestant Episcopal Church was occupied at its Triennial Convention of revising its liturgy. काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट म्हणजेच एक अमेरिकन अनुयायी आहे, तो त्यांनी एपिस्कोपल चर्च वॉज ऑक्युपाइड विथ ट्रेनायल कॉन्व्हेन्शनल. म्हणजेच काय की काही वर्षापूर्वी अमेरिकी प्रोटेस्टंट म्हणजे काय अनुयायी
ते एपिस्कोपल चर्चच्या 300व्या वर्धापनानिमित्त, म्हणजेच काय इथं दिलेलं आहे ट्रेनायल मीन्स 300वा वर्धापना दिन, या अधिवेशनामध्ये त्यांच्या सार्वजनिक प्रार्थनेबद्दल ते सांगण्यात रिवायझिंग द लिटर्जी म्हणजेच काय तर लिटर्जीचा इथं मिनिंग तुम्हाला तर माहिती असेल तर लिटर्जी मीन्स राईट्स प्रिस्क्राईब द पब्लिक वोरशिप, म्हणजे सार्वजनिक प्रार्थना. लिटर्जी म्हणजे काय, एक सार्वजनिक प्रार्थनेबद्दल इथं चर्चा घडून आलेली आहे. एका चर्चमध्ये 300वा वर्धापन दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी सगळेजण इथं आलेले आहेत आणि ते त्यांची रिवायझिंग लिटर्जीज म्हणजे त्यांनी लिहिलेल्या ज्या लिटर्जीज आहेत म्हणजे ज्या प्रार्थना आहेत त्या परत रिवाईज करण्याचं त्यांनी ठरवलेलं असतं. इट वॉज थॉट डिझायरेबल द इंट्रोड्यूस अमंग द शॉर्ट सेंटेन्स अ प्रेयर फॉर द होल पीपल. त्याच वेळेस एक ठरलेलं असतं की एक शॉर्ट सेंटेन्सची प्रेयर सगळ्या कॉमन व्यक्तींसाठी, सगळ्या ज्या व्यक्ती आहेत सामान्य लोकांसाठी एक शॉर्ट प्रेयर, एक शॉर्ट सेंटेन्स तयार करायला सगळ्यांना सांगितलेलं होतं की असे एक प्रार्थना असलेल की त्या प्रार्थनेचा जो शॉर्ट सेंटेन्स आहे ते सगळ्या पीपलसाठी अप्लाय झाला पाहिजे. अशी शॉर्ट सेंटेन्सची असणारी जी प्रेयर आहे ती तयार करण्यासाठी सगळ्यांना सांगितलेलं असतं. अँड ॲन एमिनंट न्यू इंग्लंड डिवाइन द प्रपोज्ड द वर्ड्स ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. त्याच वेळेस मग एक जो न्यू इंग्लंडचा एक प्रख्यात धर्मोपदेशक आहे, द इंग्लंड डिवाइन द एमिनंट म्हणजे काय धर्मोपदेशक आहे, तो एक शॉर्ट प्रेयर तयार करतो. ती प्रेयर अशी होती, ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन, म्हणजेच काय, हे प्रभू आपल्या राष्ट्राला आशीर्वाद द्या. अशा पद्धतीने तो एक शॉर्ट सेंटेन्स सगळ्या कॉमन व्यक्तींसाठी तो एक प्रार्थना सुचवतो. देन ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पर ऑफ द मोमेंट. त्याच वेळेस दुपारपर्यंत उत्स्फूर्तपणे त्या प्रार्थनेचा सर्वजण स्वीकार करतात. बट द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप द नेक्स्ट डे दिस रिकन्सिडरेशन. पण तेच वाक्य दुसऱ्या दिवशी लोकांना ते ॲक्सेप्ट करत नाहीत, पुनर्विचारासाठी मांडले गेले. म्हणजे पहिल्या दिवशी लोकांनी काय जी प्रार्थना केली होती, ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन, हे प्रभू आपल्या राष्ट्राला आशीर्वाद द्या, असे हे छोटंसं प्रार्थना, छोटीशी एक शॉर्ट सेंटेन्सची जी प्रेयर तयार केली गेली. त्यावेळेस त्या मुवमेंटला सगळ्यांनी काय केलं, ऑल द पीपल हू प्रेझेंट ॲट दॅट चर्च दे ॲक्सेप्टेड दिस प्रेयर, बट द नेक्स्ट डे दे कुड नॉट ॲक्सेप्टेड दिस प्रेयर. त्यावेळेस ते प्रेयर ते ॲक्सेप्ट करायला नव्हते, कारण त्यामध्ये काही वर्ड्स आहेत ते त्यांना खटकत होते. देन दे डिमांडेड दॅट सम चेंजेस इन दॅट प्रेयर, वी हॅव टू चेंज द वर्ड्स इन दिस प्रेयर. त्या प्रेयरमधले काही वर्ड्स आपल्याला चेंज करावे लागतील अशा प्रत्येकाचं म्हणणं होतं. व्हेन सो मेनी ऑब्जेक्शन्स वेर रेज द लेटी टू द वर्ड्स. हिअर द वर्ड लेटी मीन्स पुनर्विचार करायला सुरुवातीला सगळ्यांनी करायला सांगितले. So then they rechange the prayer and they have objection on the word nation. ती प्रेयर त्यांनी तयार केली होती, ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. त्यातला जो नेशन हा वर्ड आहे तो त्यांना खटकत होता. दे हॅव टू ऑब्जेक्ट ऑन द नेशन वर्ड. त्या नेशन वर्डवरती त्यांनी काय केलं, ऑब्जेक्शन केलं. सो ॲज इम्पॉर्टंट टू डिफाईन द रिकग्निशन ऑफ नॅशनल युनिटी, because the word nation described in this prayer, it recognize the national unity. कारण त्या प्रार्थनेमधला जो राष्ट्र हा शब्द आहे, नॅशन हा शब्द आहे, तो काय करत आहे तर एक युनिटी, देशाची युनिटी इथं काय दाखवत आहे, डिस्क्राईब करत आहे. त्यामुळे तो नेशन हा शब्द त्या प्रार्थनेमध्ये नको, कारण त्या ह्याचा मिनिंग काय होता त्या प्रार्थनेचा, तर हे प्रभू आपल्या राष्ट्राला आशीर्वाद द्या. आणि त्यातला हा राष्ट्र हा शब्द त्यांनी काय केलं, ह्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. कारण नेशन हा वर्ड काय करत आहे तर इट डिस्क्राईब द युनिटी ऑफ अ नेशन. त्यामुळे नेशन हा काय करतोय की युनिटी डिस्क्राईब करतोय, आणि हे त्या लोकांना नको होतं. दॅट इट वॉज ड्रॉप अँड इन्स्टेड देअर वेअर अडॉप्टेड द वर्ड्स अ लॉर्ड ब्लेस दीज युनायटेड स्टेट्स. त्यामुळं त्या प्रेयरमध्ये चेंजेस घडून आणले. अँड the correction after that correction the prayer is like that, O Lord bless these United States. त्यामुळे करेक्शन केल्यानंतर ते प्रार्थना अशी झाली की हे प्रभू या अमेरिकेच्या संयुक्त राज्यांना आशीर्वाद द्या. म्हणजे पर्टिक्युलर
राज्याबद्दल पर्टिक्युलर त्या प्लेसबद्दलच इथं आता त्या प्रेयरमध्ये उल्लेख केला गेलेला होता. म्हणजे अशा पद्धतीने इक्वॅलिटी जी फॅटर्निटी आहे, जी बंधुता आहे, ह्या एका प्रार्थनेमध्ये दिसून येत होती. त्यामुळं ती फ्रॅटर्निटी ह्या लोकांना नको होती. सो देन देअर वॉज अ लिटिल सॉलिडॅरिटी इन द USA. At that time, when this incident occurred, that the people of America did not think that they were a nation. त्यामुळं त्या काळामध्ये लोकांमध्ये सॉलिडॅरिटी, दे हॅव टू लिटिल सॉलिडॅरिटी इन द USA. त्यामुळे त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये जी सॉलिडॅरिटी आहे, जी ऐक्याची भावना आहे, ती थोडी कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. लोकांमध्ये ऐक्याची भावना अजिबात नव्हती. So at that time when this incident occurred, that the people of America did not think that they were a nation. त्याच वेळेस अमेरिकन लोकांना सर्वजण एक राष्ट्र आहोत असे लोकांना वाटत नव्हतं. लोकांना जे वाटत होतं की आपण एक राष्ट्राचे एक घटक आहोत हे लोकांना वाटत नव्हतं. कारण त्यांच्यामध्ये युनिटी नव्हती, इक्वॅलिटी नव्हती. त्यामुळे ती फॅटर्निटी जी आहे, जी बंधुता आहे लोकांमध्ये असणारी, ते इथं दिसायला कमी दिसून येते. If the people of United States could not feel that they were a nation, so how difficult it is for Indians to think that they were a nation. बघा, जर त्याच काळामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जर त्यांना स्वतःचं राष्ट्र आहे असं स्वतःला वाटत नसेल, तर इंडियाबद्दल तर लांबचीच गोष्ट आहे. त्या काळामध्ये इंडियाला आपल्याला स्वातंत्र्य मिळून एक डेमोक्रेटिक राज्य तयार करायचं आहे, डेमोक्रेटिक राष्ट्र तयार करायचं आहे. आणि ह्या इंडियाला एक नेशन म्हणून रिप्रेझेंट करणे हे त्या काळाची खूप डिफिकल्ट टास्क त्यांच्यासमोर होता. Then he said that, I remember the days when politically minded Indians resented the expression the people of India. They preferred the expression the Indian nation. त्यावेळेस लेखकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आठवतं की जे पॉलिटिकल माइंडेड लोक आहेत त्या काळचे, इंडियन पॉलिटिकल माइंडेड लोक होती, ते जस्ट द पीपल ऑफ इंडिया हा वर्डसुद्धा उच्चारायला नकार देत होते. म्हणजेच काय की भारतीय जनता हा शब्दसुद्धा त्यांना उच्चार करत नव्हता. दे प्रिफर्ड द इंडिया लाईक इंडियन नेशन. भारत देश, भारत राज्य, भारत राष्ट्र असा ते भारताचा उल्लेख करत होते. ते असा उल्लेख करत नव्हते द पीपल ऑफ इंडिया असा सुद्धा विचार ते करत नव्हते. म्हणजेच त्यामध्ये त्यांना बंधुता किंवा एकात्मता लोकांमध्ये सादर करायची नव्हती किंवा प्रेझेंट करायची नव्हती. सो दे कॉल द इंडिया ॲज अ इंडियन नेशन. त्यामुळे ते इंडियाला इंडियन नेशन म्हणून कॉल करत होते. द पीपल ऑफ इंडिया अशा पद्धतीने ते त्या राष्ट्राचा उल्लेख करत नव्हते. म्हणजे भारतीय जनता असा शब्द ते उल्लेख करत नव्हते. सो अकॉर्डिंग टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आय एम of opinion that in believing that we are a nation, we are cherishing the great delusion. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते की माझा जे राष्ट्राबद्दल विचार होता किंवा जे भारताच्या राष्ट्राबद्दल असणारी जी त्यांची जी व्याख्या होती ती त्यांना ती भ्रम निराश करणारी होती. म्हणजे हिअर द वर्ड डेल्युजन, म्हणजे त्यांचा एक भ्रम होता, गैरसमज होता की आपण एक राष्ट्र आहोत. हा एक त्यांची जी भूमिका होती, त्यांचे बिलिव्हनेस होता, तो त्यांचा हा बिलिव्हनेस ज्यावेळेस कधी कळाला की व्हेन द पॉलिटिकल माइंडेड पर्सन दे कॉल द इंडिया ॲज अ इंडियन नेशन. इंडियाला ते काय करत होते, इंडियन नेशन म्हणून उल्लेख करत होते, नॉट कॉल द इंडिया ॲज द पीपल ऑफ इंडिया असा ते उल्लेख त्यावेळेस करत नव्हते. देन from this incident, the Dr. Babasaheb Ambedkar said that how can people divided into several thousands of caste be a nation? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला होता की देर आर सो मेनी थाउजंड्स कास्ट इन आवर नेशन्स. आपल्या तर भारताला की अनेक कास्टने आपल्याला काय केलेलं, डिवाईड केलेलं आहे. द सुनर वी रिअलाइज दॅट वी आर नॉट ॲज येट अ नेशन इन द सोशल अँड सायकोलॉजिकल सेन्स ऑफ द वर्ड, द बेटर फॉर अस. की त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं की जोपर्यंत आपण सामाजिक आणि सायकोलॉजिकली माइंडेडनी लोकांसमोर आपण प्रेझेंट होऊ शकत नाही, तोपर्यंत आपण आपला हा राष्ट्र असा उल्लेख किंवा भारतीय जनता असा उल्लेख आपण करू शकत नाही. कारण त्यांची सायकोलॉजिकल आणि सोशल माइंड आपण अजून जोपर्यंत बदलू शकत नाही, तोपर्यंत त्यांच्या मनामधली असणारी राष्ट्राबद्दलची व्याख्या जोपर्यंत आपण बदलू शकत नाही, तोपर्यंत आपण वी कॅनॉट बिल्ड आवर नेशन अँड वी कॅनॉट यूज द प्रिन्सिपल लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी. आपण अशा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जोपर्यंत लोकांची टेंडन्सी बदलत नाही, तोपर्यंत ह्या लोकांना ह्या प्रिन्सिपलविषयी, ह्या तत्वाविषयी लोकांना समजणार नाही.
For then only we shall realize the necessity of becoming a nation and seriously think of a way and means of realizing the goal. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथं सांगायचं आहे की वी आर रिअलायझिंग द नेसेसिटी ऑफ बिकमिंग अ नेशन. आपल्याला नेशन तयार करण्यासाठी कशाची गरज आहे? इट इज सिरियसली थिंक द वेज ऑफ मीन्स रिअलायझिंग द गोल्स. आपल्याला सिरियसलीच विचार करावा लागेल की आपल्या देशासमोर, आपल्या राष्ट्रासमोर आपले नक्की गोल काय असलं पाहिजे, ध्येय काय असलं पाहिजे, आणि हे ध्येय समोर ठेवून त्याची गरज आपण समोर ठेवून आपण त्याबद्दल विचार घडून आणले पाहिजेत. The realization of this goal is going to very difficult, far more difficult than it has been in the United States. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते की त्यांच्या मते की इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क, मोर दॅन डिफिकल्ट दॅन इट हॅज बीन युनायटेड स्टेट्स. म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या पेक्षाही भारतामध्ये हा राष्ट्र निर्माण करणे ही खूप डिफिकल्ट टास्क होता. कारण बिकॉज द युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. कारण युनायटेड स्टेट्समध्ये कास्ट प्रॉब्लेम अजिबात नव्हता. कारण दे आर वन कास्ट, ऑल द पीपल्स दे कुड नॉट बिलीव्ह द कास्ट. त्या युनायटेड स्टेट्समध्ये कास्टिझम अजिबात नव्हतं, जातीवाद हा अजिबात प्रकार नव्हता, वेगवेगळ्या जाती धर्म असे काही नव्हते. बट इन इंडिया देर आर सो मेनी कास्ट. द कास्ट आर अँटी नॅशनल्स. त्यामुळे भारतामध्ये अनेक पद्धतीच्या कास्ट आहेत, जाती आहेत, अँड द कास्ट आर अँटी नॅशनल. आणि ह्या कास्ट काय आहेत, ह्या जाती काय आहेत, ह्या राष्ट्रविरोधी. त्यांना कधीकधी त्यांच्या बाजूने जर नसेल तर राष्ट्रविरोधी ते जाऊ शकतात. इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट अ सेपरेशन इन अ सोशल लाईफ. अँड द कास्ट इज व्हेन वी the nation, our India is divided into the caste and they have a separation in a social life. त्यामुळे ते काय करतात की आपण कास्टिझम, भारतामध्ये अनेक पद्धतीच्या जाती असल्यामुळं दे हॅव अ सेपरेट, दे आर अबाउट अ सेपरेशन इन आवर सोशल लाईफ. त्यामुळे आपल्या ऑटोमॅटिकली ते काय झालेत की त्या सोशल लाईफमध्ये ऑटोमॅटिक त्यांनी काय केलं, समाजामध्ये एक सेपरेशन निर्माण झालेलं आहे. दे आर अँटी नॅशनल ऑल्सो बिकॉज दे जनरेट अ जेलसी अँड अँटीपॅथी बिटवीन कास्ट अँड क्रीड. त्यामुळं आपल्या देशामध्ये ह्या जातीमुळे किंवा अँटी नॅशनल विरोधी भूमिका असल्यामुळे आपल्या देशामध्ये ह्या ज्या जाती आहेत, ह्या ज्या कास्ट आहेत, दे कॅन जनरेट अ जेलसी अँड अँटीपॅथी बिटवीन द कास्ट अँड क्रीड. त्यामुळे आपल्या जातीमध्ये किंवा पंथामध्ये, क्रीड म्हणजे काय, पंथ, ह्या पंथामध्ये किंवा जातीमध्ये काय झालेलं आहे की दे हॅव जनरेट अ जेलसी अँड अँटीपॅथी. म्हणजेच त्यामध्ये ईर्ष्या आणि द्वेष निर्माण करत असतात. ह्या ज्या आपल्या देशामध्ये ज्या जाती आहेत ते सतत आपल्या समाजामध्ये जेलसी आणि अँटीपॅथी म्हणजेच ईर्ष्या आणि द्वेष निर्माण करण्याचं काम करत असतात. सो बट वी मस्ट ओव्हरकम ऑल दिस डिफिकल्टीज इफ वी विश टू बिकम अ नेशन इन रियालिटी. जर आपल्या देशाला रियालिटी म्हणजे वास्तवात जर आपल्याला उदयास देशाला आणायचं असेल तर आपल्याला ह्या ज्या डिफिकल्टीज आहेत त्या ओव्हरकम केल्या पाहिजेत, त्यावरती मात केली पाहिजे. फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हेन देअर इज अ नेशन. जर आपल्याला बंधुत्व वास्तवात आणायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजेत, ह्या ओव्हरकम केल्या पाहिजेत, ह्यावरती आपल्याला मात केली पाहिजे. विदाउट फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोट्स ऑफ पेंट्स. जर बंधुत्व नसेल, आपल्या देशामध्ये जर बंधुत्व नसेल, फ्रॅटर्निटी नसेल, तर समता आणि स्वातंत्र्य ह्या दोन्ही गोष्टी ह्या वरवरच्याच आपल्याला काय करतील, वरवरतीच आपल्याला फिरताना आपल्याला दिसतील. बिकॉज फ्रॅटर्निटी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बिल्ड अवर नेशन. त्यामध्ये फ्रॅटर्निटी ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. इक्वॅलिटी अँड लिबर्टी ही तर महत्त्वाचीच आहेच, पण फ्रॅटर्निटी ही खूप डीपमध्ये आपल्याला जर राष्ट्राला जर रुजवायचं असेल तर फ्रॅटर्निटी, लोकांमध्ये बंधुत्व निर्माण करणे हे खूप महत्त्वाचं आहे. सो dear students, in today's lecture we have completed our lesson. So in this lesson Dr. Babasaheb Ambedkar, who describes the importance of three principles: liberty, equality and fraternity, and when we achieve and when we apply this principle, so our nation it will become very strong. जर आपण आपल्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी, आपल्या भारत देशाच्या निर्मितीसाठी जर आपण ह्या 3 प्रिन्सिपलचा जर युजफुली उपयोग केला तर आपला देश हा भविष्यामध्ये एक स्ट्रॉंग नेशन म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. सो डिअर स्टुडंट, वी हॅव स्टॉप हिअर. द ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस टॉपिक वी विल डिस्कस in our next lecture. So thank you so much.